तर स्त्रियांच्या नावाखाली जर कोणी व्यवसाय करणार असेल, म्हणजे स्त्री आहे, तिचा पती किंवा भाऊ किंवा तिचा मुलगा जर असा व्यवसाय करत असेल तर त्याचे नुकसानही त्याला तेवढंच त्या स्त्रीला होऊ शकतं. तर स्त्रियांनी जर स्वतःहून बिझनेस केला तर ते योग्य आहे. जर कुठल्या स्त्रीला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तिला काय बेनिफिट्स आहेत? बऱ्याचशा सरकारी स्कीम्स असतात ज्याच्यात स्त्रियांना प्राधान्य दिलं व्यवसाय करण्यासाठी. त्याच्यासाठी एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी सबसिडी मिळते. कंपनी बंद करणं म्हणजे कंपनी वाइंड अप करणं, म्हणजे कंपनीचा व्यवसाय बंद करणं. त्याच्यासाठी 2 प्रकार आहेत. एक व्हॉलेंटरी वाइंड अप असते, स्वतःहून तुम्ही कंपनी बंद करता, किंवा क्रेडिटरने म्हणजे तुमचे जे काही धनको असतील त्यांनी तुमच्या विरुद्ध कारवाई करून कंपनी बंद करते. ह्या दोन्ही गोष्टी NCLT मध्ये होतात, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. कंपनीमध्ये काही वाद झाले आणि त्यांच्याकडे काही गोंधळ झाला आणि आता ती कंपनी आपल्याला बंद करण्यावर आली आहे, अशा या प्रोसिजरमध्ये कायदेशीर काय तरतूद असते? व्हॉलेंटरी वाइंड अप करण्यासाठी तुम्हाला कंपनीमध्ये लॉस आहे याचं सर्टिफिकेट घेऊन तुमच्या बॅलन्स शीटमध्ये ते दाखवायचं आहे की बॅलन्स आमचं नील आहे, आमच्याकडे व्यवसाय काही नाही, आमच्याकडे जी मालमत्ता आहे ती मालमत्ता ही त्या काय डेब्ट लायबिलिटी आहे त्याला पूरक नाही आहे आणि आम्हाला आता यापुढे बिझनेस करणं शक्य होणार नाही. तर अशा प्रकारे व्हॉलेंटरी वाइंड अप म्हणजे स्वतःहून तुम्ही जर कंपनी बंद करायचा निर्णय घेतला तर NCLT जे ॲड्ज्युडिकेशन अथॉरिटी म्हटलं जातं, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, त्यांच्याकडे अर्ज देऊन तुम्ही ती कंपनी वाइंड अप करू शकता. नमस्कार, गप्पांच्या गावात या आपल्या पॉडकास्टमध्ये मी डॉक्टर राधिका तुमचं खूप मनापासून स्वागत करते. व्यवसाय सुरू करणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचं असतं त्याचं योग्य कायदेशीर स्ट्रक्चर ठरवणं. सोल प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, कोणता बिझनेस एंटिटी निवडायचा, त्याचे फायदे तोटे काय आणि चुकीचा निर्णय घेतला तर कोणते कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. आजच्या भागात आपण व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचे लीगल इश्यूज आणि योग्य बिझनेस एंटिटीज निवडायचं महत्त्व समजून घेणार आहोत. या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुभवी वकील ॲडव्होकेट केशव बोराडे सर, जे आपल्याला सोप्या भाषेत व्यवसाय आणि कायदा यांचं नातं समजावून सांगणार आहेत. सरांनी राजश्री शाहू महाराज लॉ कॉलेज इथे 11 वर्ष फॅकल्टी म्हणून काम केले आहे. चला तर मग त्यांना भेटूया. नमस्कार सर, गप्पांच्या गावात तुमचं खूप मनापासून स्वागत करते. धन्यवाद. सर, बिझनेस एंटिटीज जे मी आता इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं, या प्रत्येक सोल प्रोप्रायटरशिप म्हणतो किंवा LLP आपण म्हणतो, ह्या प्रत्येकाचं ना एक जनरल इंट्रोडक्शन आम्हाला द्या, कारण ते सामान्य माणसाला माहितीच नाही आहे. एक व्यक्ती जेव्हा बिझनेस करायची सुरुवात करते त्यावेळेस ती एक व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीला वाटतं की मला कायदेशीर क्लिष्ट बाबींमध्ये न जाण्यासाठी सर्वात पहिलं मी काय करू, तर मी माझी स्वतःची फर्म चालू करणार. फर्म म्हणजे काय, तर एक सोल प्रोप्रायटरी फर्म, स्वतःची कंपनी असेल, मी स्वतःसाठीच काम करणार, यामध्ये भागीदार नसतील, दुसरं कोणी नसेल, तर अशा वेळेस सोल प्रोप्रायटरी फर्म असते, म्हणजे एक स्वतःच तो मालक असतो. आणि त्या मालकी असलेल्या संस्थेला कायद्यामध्ये काहीही एक असं अर्थ नसतो, पण तो फक्त त्याचं एक नाव देतो, बिझनेस एंटिटीचं नाव देतो, पण त्याचा मालक, त्याचा करता धरता तो एकटाच असतो. त्याला म्हणतात सोल प्रोप्रायटरी फर्म. सोल म्हणजे एकटा. तर याच्यासाठी लागणारी जी काही मालमत्ता आहे किंवा यासाठी लागणारं कर्ज आहे, ह्या सगळ्यासाठी तो स्वतःच जबाबदार असतो आणि त्या व्यवसायामध्ये होणाऱ्या चढ उतारासाठी तो स्वतः जबाबदार असतो. ही झाली सोल प्रोप्रायटरी फर्म. पण ज्यावेळेस एका व्यक्तीला वाटतं की माझ्यासोबत अजून एक व्यक्ती असावा, एक किंवा अनेक व्यक्ती असाव्यात आणि आम्ही दोघं चौघं मिळून एखादी कंपनी चालू करू किंवा एखादं काम चालू करू, तर अशा वेळेस ती भागीदारी केली जाते आणि भागीदारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे भागीदार निवडले जातात आणि भागीदारी संस्था एक पार्टनरशिप डीड तयार करून ती भागीदारी संस्था तयार होते आणि भागीदारी संस्थेमध्ये पार्टनर्सच्या लायबिलिटी ज्या असतात, म्हणजे ह्या अनलिमिटेड लायबिलिटीज असतात. म्हणजे एका पार्टनरने केलेली चूक त्या पूर्ण फर्मला तसेच इतर भागीदारांनाही तेवढीच लागू असते जेवढी ज्याने केली आहे त्याला असते. आणि भागीदारी संस्थेसाठी भारतीय भागीदारी कायदा 1932 हा कायदा आहे. त्या कायद्याअंतर्गत
भागीदारांची एक डीड तयार करावी लागते, पार्टनरशिप डीड म्हणतो त्याला आपण आणि ती पार्टनरशिप डीड तयार केल्यानंतर ती त्यांची लायबिलिटी ठरवली जाते की किती प्रॉफिट मिळू शकतात, की 20%, 30%, जर 2 पार्टनर असतील तर 50-50% किंवा 40-60% अशा प्रकारची भागीदारी असते. आणि ही भागीदारी संस्था तुम्हाला रजिस्ट्रार ऑफ पार्टनरशिप यांच्याकडे रजिस्टर करता येते. पण केवळ रजिस्ट्रेशन केल्यामुळे याच्यात त्यांना फक्त फायदा एवढाच होतो की ती एक एंटिटी तयार होते, फर्म, पण लायबिलिटी ही सर्व पार्टनर्सवर एकत्रच असते. त्यामुळे भागीदारी संस्थेमध्ये सोल प्रोप्रायटरीपेक्षा एक पाऊल पुढे जी फक्त कायद्याने रजिस्टर होते आणि त्याची एक वेगळी एंटिटी येते. म्हणजे भागीदार आणि भागीदारी संस्था ह्या 2 वेगवेगळ्या एंटिटीज तयार होतात कायद्याच्या दृष्टीने. पण लायबिलिटी ही जशी सोल प्रोप्रायटरला एकट्यावर असते तशी ह्या सगळ्या पार्टनर्सवर असते. त्यानंतर आता भागीदारी संस्थेचीच लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आली आहे, जी कायद्यामध्ये रजिस्टर केली जाते. 2008 मध्ये लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट लागू केला गेला. आणि ही लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणजे काय, तर जी आपण भागीदारी संस्थेमध्ये अनलिमिटेड लायबिलिटी होती, ती लायबिलिटी आता पार्टनर रिस्ट्रिक्ट करू शकतात. म्हणजे माझी ह्या संस्थेमध्ये गुंतवणूक जर 20% असेल तर मी 20%साठीच जबाबदार आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. बरं, इतर पार्टनरच्या चुकीमुळे जर काही संस्थेला नुकसान झालं तर ती चूक त्यांची असेल आणि ती लायबिलिटी त्यांची असेल. परंतु आणि ही लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ही आहे ROC खाली रजिस्टर होते. याच्यासाठी स्पेशल ऑडिट होतं. याच्यासाठी जे लिगल कंप्लायन्सेस, ROCचे कंप्लायन्सेस, रजिस्टर ऑफ कंपनीचे जे कंप्लायन्सेस असतात, सिमिलर कंप्लायन्सेस त्यांना करावे लागतात. आणि ह्यामध्ये पार्टनर नसून डेझिग्नेटेड पार्टनर्स असतात. आणि ती LLPचं एक ॲग्रीमेंट होतं आणि ते रजिस्टर ऑफ कंपनीजकडे रजिस्टर केलं जातं. आता यामध्ये फरक काय, LLP आणि पार्टनरशिप मध्ये फरक काय, तर LLP मध्ये लायबिलिटी रिस्ट्रिक्टेड असते, पार्टनरशिप मध्ये अनलिमिटेड लायबिलिटी असते. त्यानंतर पार्टनरशिप ही पार्टनरशिप ऍक्ट मध्ये रजिस्टर ऑफ फर्मकडे फक्त रजिस्टर होते, त्याच्या व्यतिरिक्त काही नसतं, कंप्लायन्सेस काही नसतात. पण LLP मध्ये कंप्लायन्सेस हे रजिस्टर ऑफ कंपनीज मध्ये जे कंप्लायन्सेस असतात ते पूर्ण कंप्लायन्सेस करावे लागतात, ऑडिट करावं लागतं. आणि जर तुम्हाला पार्टनर चेंज करायचं असेल तर तसं रजिस्टर ऑफ कंपनीजला कळवून ते पार्टनर चेंजही करता येतात. पण जर गरज पडली तर कायद्याचा मुद्दा उपस्थित झाला तर त्यावेळेस त्या पार्टनरची लायबिलिटी किती आहे आणि कशी मोजायची हे कोर्ट ठरवताना त्यांच्या लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्टचा आधार घेऊन कोर्ट ठरवून देतो. ओके, आता बघणाऱ्या प्रेक्षकांपैकी काही भाग हा ग्रामीण भागातून बघणार आहे. लायबिलिटी हा शब्द तुम्ही वापरलाय. लायबिलिटी म्हणजे काय? बेसिक लायबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व. उत्तरदायित्व हा देखील एक कायदेशीर शब्द आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या एका गोष्टीची जबाबदारी काय, म्हणजे एखादी गोष्ट आपण करतो आहे तर त्या गोष्टीची आपल्याला जबाबदारी काय आहे. तसा लायबिलिटी हा शब्द मराठीमध्ये प्रचलित होऊन गेलेला आहे. लायबिलिटी हा सगळ्यांना माहित असतो की काय लायबिलिटी आहे, कोण लायबिलिटी म्हणजे काय, तर उत्तरदायित्व. बऱ्याच लोकांना उलट उत्तरदायित्व हा शब्द माहित नसेल, पण लायबिलिटी हा शब्द सर्वश्रुत आहे. ओके, भारतामध्ये अनेक लोक सोल प्रोप्रायटरशिप मध्ये काम का करतात? भारतात कायदा हा शेवटी मानला जातो. म्हणजे काय, जर वकिलांकडे जायचं तर कोर्टात केस असेल तरच वकिलांकडे जाऊ, ही जी आपली धारणा आहे, गैरसमज नाही धारणा आहे, गैरसमज म्हणता येत नाही त्याला, ही जी आपली धारणा आहे. त्यामुळे मी माझा बिझनेस करतोय त्याच्यात वकिलाचा काय संबंध, मी माझा बिझनेस मी माझ्या पद्धतीने करेल, वकिलांकडे जाऊन मी माझ्या बिझनेसची माहिती त्यांना का देऊ, हा जो लोकांमध्ये जो असलेला समज आहे. यामुळे लोकांना काय, आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने बिझनेस करता येईल आणि आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्या बिझनेसचं रजिस्ट्रेशन वेगवेगळ्या ठिकाणी करता येईल आणि त्याचा फायदा घेता येईल याची कल्पना नसते. तशी कल्पना जरी असली तरी मग त्याचे कंप्लायन्सेस वाढत जातात. म्हणजे त्याच्यामध्ये समजा आता मी सोल प्रोप्रायटरी फर्म आहे, पण मला वाटतंय की मी माझी
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असावी. तर लोकांना वाटतं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मग पुन्हा आरओसी मध्ये रजिस्ट्रेशन करा, पुन्हा आरओसीचे कंप्लायन्सेस करा, पुन्हा मग टेक्निकल गोष्टींमध्ये जायचं. माझा व्यवसाय छोटा आहे, मी कशाला यामध्ये पडू. त्यामुळे लोकांना जी उदासीनता आहे की कंप्लायन्सेस नको करायला, म्हणून लोक सोल प्रोप्रायटर होतात. पण मग याच्यावर उपाय काय, आम्हाला याच्याबद्दल अवेअरनेस म्हणून तुम्ही काय सांगाल? याच्यावर अवेअरनेस म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल एखादी सोल प्रोप्रायटरी फर्म आहे जी सर्व्हिस सेक्टरमध्ये आहे किंवा जी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये 1 कोटीपर्यंत पासून ते 5 कोटीपर्यंत ज्यांनी गुंतवणूक केली, अशा संस्थांचं MSME म्हणजे सूक्ष्म लघु आणि अतिसूक्ष्म अशा ज्या एंटरप्रिनरचे कायदा आहे, त्या कायद्याअंतर्गत जर का रजिस्ट्रेशन केलं तर त्यांना बऱ्याचशा सुविधा, म्हणजे गव्हर्नमेंट टेंडर्समध्ये सुविधा आहेत. त्याच्यानंतर MSME रजिस्ट्रेशन केल्यानंतर सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुमचं जर का रखडलेलं पेमेंट आहे कुठल्याही बायरकडून, हे 45 दिवसाच्या आत तुम्हाला मिळतं. आणि जर तुम्हाला 45 दिवसाच्या वर पेमेंट गेलं तर तुम्हाला तिप्पट व्याज मिळवण्याचा अधिकार कायद्यानुसार मिळतो. तिप्पट व्याज मिळणार आहे. त्यानंतर जर का आपल्याला बायरने पेमेंट दिलं नाही, म्हणजे आपला जो खरेदीदार आहे त्याने पेमेंट दिलं नाही, तर आपण MSME समाधान या पोर्टलवर ऑनलाईन कंप्लेंट करायची. साधीशी कंप्लेंट करून MSME मध्ये आपल्याला झालेला हे नुकसान आहे ते दाखवायचं. त्यानंतर त्यांचं आर्बिट्रेशन होऊन त्यांना समोरच्या बायरला बोलून त्याला समजावून सांगितलं जातं. पहिला तर समझोता होतो, समझोत्यामध्ये नाही ऐकलं तर आर्बिट्रेशन होतं. आर्बिट्रेशन नंतर जर का आपल्या बाजूने निर्णय झाला आणि समोरच्या व्यक्तीला तो निर्णय चॅलेंज करायचा असेल तर निर्णयाची जी रक्कम आहे त्याच्या 75% रक्कम कोर्टात भरल्यानंतरच त्याची केस त्याला उभी करता येते. त्यामुळे MSME रजिस्ट्रेशन करण्याचा फायदा हे सगळ्यांना लागू होतो. सोल प्रोप्रायटरही करू शकतात, पार्टनरशिपही करू शकते, LLP करू शकते, कुठलीही संस्था करू शकते. पण सोल प्रोप्रायटरी फर्म, जसं आपण म्हटलं की 90% लोक जे व्यावसायिक आहेत ते सोल प्रोप्रायटरी मध्ये काम करतात. ह्या लोकांनी अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे. बँकेमध्ये जर आपण गेलात आणि आपलं MSME रजिस्ट्रेशन असेल तर इतरांपेक्षा आपल्याला प्रेफरन्स लवकर मिळतो. बँकांच्या ज्या नॅशनलाइज बँकांच्या त्यांच्या स्पेशली ब्रांचेस ह्या MSME साठी बनवल्या गेलेल्या. अच्छा, पण मग मी असं ऐकलंय की MSME रजिस्टर्ड जर तुम्ही असाल तर तुम्हाला लोन प्रक्रिया जी बँकेची असते ती तुमच्याबरोबर पटकन केली जाते. सरकारचं धोरण असं आहे की ह्या ज्या लघु उद्योग आहेत, सूक्ष्म उद्योग आहेत, मध्यम उद्योग आहेत, यांना कुठेतरी चालना मिळाली पाहिजे आणि त्यांचं जे होणारं एक्सप्लॉयटेशन आहे, त्यांची जी मोठ्या कंपन्यांकडून जो होणारी पिळवणूक आहे ही थांबवण्यासाठी ही MSME हा प्रकार तयार केलेला आहे कोर्टाने. आणि 2006चा कायदा आहे MSME 2006चा कायदा, आणि त्या कायद्याप्रमाणे जर MSME रजिस्टर्ड संस्था असेल तर त्यांचं पेमेंट हे बायरने करणं त्यांची जबाबदारी असते. त्यानंतर आता त्याच कायद्याप्रमाणे तुम्ही उद्यम आधार हा शब्द ऐकला असेल तर तुमचा उद्योग तुम्ही उद्योग आधार तर्फे रजिस्टर करू शकता आणि तुम्हाला एक उद्यम सर्टिफिकेशन मिळतं. उद्यम सर्टिफिकेशन असेल आणि ते तुम्ही सर्टिफिकेट जर बायरला दिलं असेल किंवा सर्टिफिकेट त्याची कल्पना तुम्ही बायरला दिली आहे की जेव्हा माझ्याबरोबर तू ॲग्रीमेंट करतोस, मी MSME रजिस्टर्ड आहे ही मी तुला कल्पना देतोय, आणि ॲग्रीमेंट झाल्यानंतर एक आपण एखादी वस्तू विकतोय किंवा सेवा विकतोय, जर ॲग्रीमेंट झालं आणि त्याच्यामध्ये जर रजिस्ट्रेशन असेल MSMEचं तर त्या बायरची जबाबदारी येते की 45 दिवसात ते पेमेंट केलं जातं. ओके, आता MSME हा शब्द बरेच झाला. MSME म्हणजे नेमकं काय, जे तुम्ही लघु सूक्ष्म लघु आणि हे सांगितलं मग त्याच्यामध्ये जरा विस्तारित स्वरूपात आपल्या गेस्टना व्ह्युअर्सला सांगा. ओके, सूक्ष्म लघु आणि मध्यम म्हणजे मायक्रो, स्मॉल, मीडियम MSM आणि एंटरप्रेन्योर्स म्हणजे व्यवसाय MSME ह्या शब्दाचा अर्थ असा असतो. तर आता मायक्रो ज्या संस्था आहेत ते 1 कोटीची उलाढाल असलेली आणि 5 कोटीपर्यंत भागभांडवल असलेल्या ज्या संस्था आहेत, किंवा कुठली तुमची सोल प्रोप्रायटरी असेल, पार्टनरशिप असेल, LLP असेल किंवा
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते, अशा कंपन्यांना ते एक तुमचं मायक्रो दर्जामध्ये रजिस्ट्रेशन करता येतं. दुसऱ्या आहेत सोल प्रोप्रायट स्मॉल. ह्या स्मॉल ज्या आहेत त्या 10 कोटीपर्यंत, 5 कोटी ते 10 कोटी, आणि मग 25 कोटीपासून त्या मीडियम याच्यात. त्याच्यानंतर ह्या MSME मध्ये तुम्ही जर रजिस्टर्ड असाल तर त्याचे फायदे असे आहेत की समजा तुम्ही गव्हर्नमेंट टेंडर भरलाय आणि त्याच्यासाठी लागणारा EMD आहे, अर्नेस्ट मनी डिपॉझिट जे म्हणतो आपण, कधी कधी माफ केलं जातं. कधी कधी कुठल्या एक टेंडरमध्ये MSME साठीच खास टेंडर काढलं जातं की फक्त MSME रजिस्टर्ड असाल तरच ह्या टेंडरमध्ये तुम्ही येऊ शकता. तर अशा काही फायदे आहेत. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा तुमच्या ज्या नॅशनलाइज बँक आहेत त्यांच्या स्पेशली MSMEच्या शाखा आहेत, तिथे तुम्हाला लोन प्रोसेसिंग लवकर होतं. मुद्रा लोन आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स येतात, त्या स्कीम्स मध्ये MSME असल्याचा फायदा होतो. ओके, त्या स्कीम्स बद्दल आणि सबसिडी जी मिळते त्याच्याबद्दल थोडं आम्हाला सांगा. सबसिडी म्हणजे आपण जर समजा एखादं लोन घेतलं, व्यवसायासाठी लोन घेतलं, तर बँकांच्या प्रक्रियेप्रमाणे ती जी व्याज असतं त्या व्याजावर आपल्याला सूट मिळू शकते. किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सूट दिली जाते. स्त्री जर उद्योजिका असेल आणि तिला लोन घ्यायचं असेल तर तिला किती टक्के सबसिडी मिळते स्मॉल मध्ये? असं हे बँक टू बँक डिफर करतो. आणि बँकेत तर स्त्रियांना जी टक्केवारी असते व्याजाची त्याच्यात सूट असतेच, डिपेंडिंग वेगवेगळ्या बँकांचं इंटरेस्ट स्ट्रक्चर वेगवेगळं असतं. पण स्त्री व्यावसायिकांसाठी MSME जर रजिस्टर असाल तर बऱ्याचशा टेंडर प्रोसेसिंग असतात जे गव्हर्नमेंटच्या असतात किंवा इतर काही असतात, त्याच्यामध्ये प्राधान्य दिलेलं असतं. अच्छा, मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठला व्यवसाय करणार आहात हेही चेक केलं जातं का? व्यवसायानुसारच तुम्हाला कर्ज दिलं जातं. ओके. आता एक बिझनेस लीगल कन्सल्टंट म्हणून जे नवे बघणारे, जे नवे आहेत, ज्यांना उद्योग सुरू करायचा आहे किंवा आपला घरगुती कसलाही व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे लीगल स्ट्रक्चर इन्व्हॉल्व झालं पाहिजे का नाही? आपण जेव्हा एखादा नवीन व्यवसाय सुरू करतो तर व्यवसायाची जागा ही आपली स्वतःची आहे की कसं हे पहिलं निवडायचं. जर आपण एखाद्या भाड्याच्या ठिकाणी व्यवसाय सुरू करत आहोत तर ते भाडे करार करताना आपण मालकाला आपण काय व्यवसाय करणार आहोत याची कल्पना देणे गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, मी एखादा व्यवसाय करतोय पण त्या व्यवसायामध्ये काही कायदेशीर बाबी निर्माण होऊ शकतात आणि अशा वेळेस जर मालकाने आपल्याला सांगितलं की नाही, हे तुम्ही जे करताय याची तुम्हाला आम्हाला कल्पना दिली नव्हती, त्यामुळे तुम्ही उद्या आता खाली करा जागा, तर अशा वेळेस प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरं, जेव्हा आपण एखादा व्यवसाय करतोय त्या व्यवसायामध्ये आपला जो व्यवसाय आहे हा कायदेशीररित्या प्रॉपर आहे की नाही हे प्रॉपर एखाद्या चांगल्या लीगल म्हणजे कन्सल्टंटकडून किंवा एखाद्या वकिलांकडून, ज्या बिझनेस क्षेत्रातले वकील आहेत त्यांच्याकडून आपण व्यवसाय करतो त्याच्यात कायदेशीर गुणवत्ता किती आहे ते टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. किंवा मग काय होतं की बरेचसे व्यवसाय असे आहेत, फॉर एक्झाम्पल समजा मी एखादा व्यवसाय केला पण त्या व्यवसायावर बंदी असेल, कायदेशीररित्या बंदी असेल. फॉर एक्झाम्पल, एखादी फार्मास्युटिकल कंपनी मला चालू करायची आहे पण त्यासाठी लागणारा जर प्रोडक्ट आहे म्हणजे रॉ प्रोडक्ट आहे त्याच्यावर जर बंदी असेल आणि मी तो व्यवसाय चालू केला आणि ते रॉ प्रोडक्ट वापरलं तर ते चुकीचं होऊ शकतं. तर याच्यासाठी व्यवसाय सुरू करण्या अगोदर की मी हे व्यवसायात हे प्रॉडक्ट वापरणार आहे हे कायदेशीररित्या एकदा टेस्ट करणं गरजेचं आहे. स्टार्टअप कल्चर जे आता चाललंय त्याच्यामध्ये लीगल स्ट्रक्चर किती महत्वाचं आहे हे तुम्ही आता सांगितलं, पण ह्याच्यामध्ये प्रिकॉशन्स पण आम्हाला जाणून घ्यायचे. एखादा व्यवसाय आपण सुरू करतोय तर व्यवसाय कुणाच्या नावाने सुरू करणार आहे हे फार महत्वाचं असतं. आपल्याकडे भारतामध्ये एक ट्रेंड आहे की जरी मी व्यवसाय सुरू करतोय तरी जसं तुम्ही म्हणालात की स्त्रियांना बिझनेस केला तर इंटरेस्ट टक्केवारीमध्ये काय फायदा होतो का, एक स्त्री म्हणून काय फायदा होतो का, तर असा फायदा उचलणारे जे व्यावसायिक असतात की स्त्रियांच्या नावावर बिझनेस चालू करायचा. म्हणजे ABC
ही व्यवसायिक संस्था चालवणारा माणूस असतो, पण त्याची संस्था ही त्याच्या बायकोच्या, आईच्या, बहिणीच्या नावावर तो चालू करतो, का तर आपल्याला काहीतरी इंटरेस्ट सबसिडी मिळेल वगैरे. परंतु याच्यामध्ये कायदेशीर अडचणही निर्माण होते ज्या वेळेस आपण एखाद्या समोरच्या व्यक्तीला आपण चेक दिला. आपण चेक देताना कोणाच्या नावाचा देतो? सोल प्रोप्रायटर, म्हणजे आपल्या आई, बहीण, बायको कोणी असेल त्यांच्या. मग अशा वेळेस जर आपल्या खात्यामध्ये पैसे नसतील आणि तो चेक बाउन्स झाला तर जबाबदारी ही सोल प्रोप्रायटरची असते, कारण त्यांच्या सहीचा चेक असतो. मग अशा वेळेस आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला अडचणीत आणू शकतो. त्यामुळे जनरली प्रयत्न करताना जेव्हा आपण स्वतः व्यवसाय करत आहात आणि जी घरात असलेली स्त्री आहे तिच्या नावावर तुम्ही व्यवसाय जर करत असाल तर प्रिकॉशन अशी घेतली पाहिजे की जर आपण तिच्या नावाचा चेक वापरत असाल तर तो चेक देताना आपल्या खात्यामध्ये आपल्या फर्मच्या खात्यामध्ये सफिशियंट पैसे आहेत की नाही ही चौकशी करूनच चेक द्यायचा, नाहीतर आपण त्यांना अडचणीत आणू शकतो. किंवा आपण कुठलाही जो काही व्यवसाय करत असतो हा व्यवसाय जसं मी सांगितलं लिगली तो बरोबर आहे का, आपण जे मटेरियल्स वापरतो, जे आपण गोष्टी वापरणार आहोत त्या लिगली जर साऊंड असतील तर ओके, जर नसतील तर त्याच्या मालकालाच पकडणार. त्यामुळे हे प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. थोडासा इंटरेस्ट रेट मिळवण्यासाठी किंवा काही फायदा मिळवण्यासाठी इन्कम टॅक्स मध्ये स्त्रियांना मिळणारा फायदा आहे. जर ती स्त्री स्वतः व्यावसायिक असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण स्त्रियांच्या नावावर जे लोक व्यवसाय करतात त्यांना माझं असं सांगणं आहे की हे थांबवा. ती स्त्री जर व्यावसायिक असेल, तिने केलं गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही त्यांच्या नावावर जर व्यवसाय करत असाल तर फार चुकीचं आहे. पण मग ह्याच्या हे थांबवण्यासाठी कायद्यामध्ये काही तरतूद नाही का? जी सोल प्रोप्रायटरी फर्म असते ती कायद्यात रजिस्टर नसते, त्यामुळे कायद्यामध्ये अशी काही तरतूद नसते. या उलट आता जीएसटी मध्ये जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो जीएसटीचं, तर आपल्या पर्सनल पॅन कार्डवर आपलं रजिस्ट्रेशन होतं. त्यामुळे एबीसी एंटरप्राइजेस सोल प्रोप्रायटर जी स्त्री असेल तिचंच नाव येतं, तिचंच पॅन कार्ड. त्यामुळे समोरची व्यक्ती जेव्हा कायदेशीर ऍक्शन घ्यायची असते, त्यांना कायदेशीर कारवाई करायची असते, जीएसटी सर्टिफिकेटच्या बेसवरती कायदेशीर ऍक्शन घेतात आणि ती ऍक्शन घेतात कुणाच्या विरुद्ध? सोल प्रोप्रायटर. मग अशी तुम्ही ट्रस्टचा उल्लेख केला, म्हणजे अशा अनेक सामाजिक संस्था आहेत ज्या सामाजिक संस्था म्हणून रजिस्टर आहेत पण त्यांच्या नावाखाली गैरप्रकार केला जातो. मग अशा ज्या सामाजिक संस्था आहेत जे लोन वगैरे घेऊन पुढे जातात अशा लोकांसाठी कायदेशीर तरतूद नाही आहे का कुठली? बघा, जे पब्लिक ट्रस्ट असतात ते तर व्यावसायिक नसतात. पहिली गोष्ट, पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांचं कामच चॅरिटी करणं असतं. पण पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यासाठी जर काही व्यावसायिक कुणी संलग्नता केली की त्या ट्रस्टच्या नावाखाली जर एखाद्याने ट्रस्टला आम्ही काही देणगी देतोय किंवा ट्रस्टचं जमिनीवर आम्ही काही एखादी संस्था उभी करतोय किंवा एखादी एज्युकेशनल जी संस्था असतात, जनरली ट्रस्टमध्ये एज्युकेशनल मेडिकल संस्था असतात. मग ह्या ट्रस्ट बिझनेस करत नाही पण ट्रस्टच्या नावाने बिझनेस होतो. आणि हे जे ट्रस्टीज असतात हे ट्रस्टीज त्या ट्रस्टचे फक्त ट्रस्टी असतात, म्हणजे त्यांना विश्वस्त असतात, त्यांना कुठेही लायबल धरलं जात नाही. ट्रस्ट रजिस्ट्रेशन हे चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे चॅरिटेबल ट्रस्टच्या खाली रजिस्टर्ड होतात आणि त्या रजिस्ट्रेशन नंतर त्या विश्वस्तांची ती जबाबदारी फक्त ट्रस्ट चालवण्यापुरती असते. ओके. आता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज जे असतात, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज त्याच्या माध्यमातून जो आपण व्यवसाय करतो, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज व्यवसाय करत नाहीत तर कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतात. कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. कोऑपरेटिव्ह प्रोडक्शन सोसायटी असतात, म्हणजे साखर कारखाने. तुम्हाला सोपं उदाहरण पाहिजे असेल तर साखर कारखाने. सहकारी साखर कारखाने आहेत ते उद्योग व्यवसाय करणारे आहेत. ज्या जसं कंपनी रजिस्टर्ड असते तशी सहकारी संस्था रजिस्टर्ड होतात सहकार कायद्याखाली आणि त्या संस्थांमध्ये
तो व्यवसाय केला जातो. हम्म. पुन्हा याच्यामध्ये जे डायरेक्टर्स असतात, संचालक मंडळ असतं, हम्म. ही संचालक मंडळाची जबाबदारी एक अगदी कमी असते. संचालक मंडळाची जबाबदारी फक्त कारखाना चालवण्यापुरती असते किंवा एखादा व्यवसाय चालवण्यापुरती असते, पण त्यांना पूर्णपणे जबाबदार धरलं जात नाही. पण ज्या वेळेस एखादी सहकारी संस्था व्यवसाय करते आणि एखादा संचालक गैरप्रकार करतो आणि इतर संचालकांची त्याला मान्यता नसेल, तर अशा वेळेस त्याच्यावर वैयक्तिकरित्या कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. ओके. आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय, मला विस्तार स्वरूपात सांगा. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे कंपनी कायद्या अंतर्गत रजिस्टर्ड झालेली एक कंपनी असते. याच्यामध्ये संचालक मंडळ आणि शेअर होल्डर्स, भागधारक, हे दोन वेगवेगळे असतात. समजा एक 100 भागधारक असलेली संस्था आहे, पण ती संस्था भागधारक चालवत नाही, तर त्याच्यासाठी संचालक मंडळाची गरज असते. मग हे संचालक मंडळ, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आपण ज्यांना म्हणतो, ही संस्था चालवत असतात भागधारकांच्या वतीने. आणि मग भागधारक या संस्थेत ज्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक असतात, पण ते संचालक असतातच असं नाही. तर म्हणजे संचालक असतात ते भागधारक नसतात जनरली, म्हणजे त्यांचा भागधारक अगदी 1-2% असतात. पण अशा वेळेस संचालक मंडळाने घेतलेले निर्णय हे कंपनीच्या हिताचे असावेत असं मान्यता असते. पण बऱ्याचदा जर संस्थेच्या तुमच्या कंपनीच्या हिताच्या विरुद्ध जर निर्णय घेतले तर त्यांना त्या पोझिशनमधून काढून टाकण्याचा तरतूद आहे. आणि त्यासाठी शेअर होल्डर्स नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये तशी कारवाई करू शकतात त्यांना काढून टाकण्यासाठी, किंवा संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये शेअर होल्डरची जी ॲन्युअल जनरल मीटिंग असते त्यामध्ये त्या संचालक मंडळांना बरखास्त करता येतं. तसंच क्रिमिनल ॲक्शन देखील त्यांच्यावर घेता येऊ शकते. ओके. आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी तुम्ही म्हणालात ह्याच्यामध्ये बरीच माणसं इन्व्हॉल्ड असतात. याच्या पद्धतीने व्यवसाय जो करतो आपण त्याच्यामध्ये कंट्रोल आणि ओनरशिप याच्यामध्ये नेहमी गोंधळ होतो. मग ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? कंट्रोल हा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडे असतो आणि ओनरशिप शेअर होल्डर्सकडे असतो. ओके. जसं मी सांगितलं की शेअर होल्डर हे मालक असूनही मालक नसतात, कारण बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ही कंपनी चालवत असतात. ओके. मग बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने जर चुकीचे निर्णय घेतले, कंपनीच्या हिताच्या विरुद्ध निर्णय घेतले, तर त्यांना त्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या पोझिशनवर काढून टाकले. हा पहिला निर्णय कंपनी घेऊ शकते. कंपनी म्हणजे जेव्हा एजीएम असते, अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये त्यांना काढून टाकता येतं, किंवा त्याच्या जास्त जर त्यांनी माल प्रॅक्टिसेस केलेल्या असतील तर कुठलाही शेअर होल्डर, कुठलाही भागधारक NCLT मध्ये, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये जाऊन संचालक मंडळ चुकीच्या पद्धतीने काम करत आहे त्यांना काढून टाकावं असा अर्ज देऊ शकतात. किंवा त्याच्यापेक्षा जास्त काही जर पैशाचा अफरातफर झालेली असेल तर त्यांच्यावर वैयक्तिकरित्या क्रिमिनल ॲक्शन घेण्याचा अधिकार देखील ओनर्सला म्हणजे शेअर होल्डर्सला असतो. आपल्या भारतातले जे कायदे आहेत हे छोट्या उद्योगासाठी सोपे आहेत का क्लिष्ट आहेत, तुम्ही काय सांगा? जसं भारतीय लोकांची धारणाच अशी आहे की कायदा हा सगळ्यात शेवटी आहे, पण कायदा हा नेहमीच प्रत्येक व्यक्तीला उपयोगासाठीच असतो, पण त्याचा वापर केला जातो. कायदा म्हटलं की लोक कायदा म्हणजे कोर्ट, वकील यांच्या किंवा पोलीस यांच्या पुरताच मर्यादित असतो. आपण कायद्याच्या म्हणजे कोर्टाची पायरी चढू नये असा जो समज आहे तो चुकीचा आहे. कारण कोर्ट आणि कायदा एवढंच मर्यादित नाही, तर कायदा हा आपल्या प्रत्येक भागासाठी म्हणजे प्रत्येक आपल्या स्टेप्समध्ये, प्रत्येक कुठल्याही व्यावसायिक असो किंवा आपल्या पर्सनल लेवलसाठी असतो, कायद्याचा आधार हा असतोच. जी आपली कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे याच्यामध्ये भारतीय नागरिकांना किंवा व्यक्तींना जी स्वातंत्र्य दिलेली आहे त्या स्वातंत्र्याच्या आधारावर जे कायदे बनवले गेलेले आहेत, काही वेलफेअर कायदे आहेत, काही स्ट्रिक्ट कायदे आहेत. म्हणजे जर आपण गुन्हा केला तर आपल्याला शिक्षा मिळणार, जसं आपल्याला ही छोटीशी कल्पना वाटते. मग गुन्हा करू नये
म्हणून कायद्याने दिलेली तरतूद असते. तसंच व्यवसाय करताना आपण व्यवसाय करतोय तो कायदेशीर आहे की नाही हेही तपासणं आपल्याला गरजेचं आहे. अगदी बरोबर. त्यामुळे ह्या गोष्टी तपासूनच आपण एखादा व्यवसाय सुरू करावा. ओके. आणि त्याच्यासाठी कायदे खूप चांगले आहेत. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जो 1872 मध्ये कायदा झालेला होता, जो इंग्रजांनी भारतीय लोकांसाठी बनवलेला तो कायदा अजूनही लागू आहे आणि त्याच्यातल्या तरतुदी अजूनही व्यवसायासाठी लागू आहे आणि तो बेसिक कायदा आहे. मी एक व्यावसायिक आहे आणि मला दुसऱ्या व्यवसायाबरोबर काही लेनदेन करायचं आहे, तर हे करत असतात तर मी काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे? बघा, आपण एखादा व्यवसाय करतो, हे व्यवसाय करण्याचं उद्दिष्टच प्रॉफिट कमवणं असतं. हो. बरोबर. तर मी जेव्हा एखादा व्यवसाय करतोय, समोरच्या व्यक्तीबरोबर मी माझ्या वस्तू किंवा सेवा विकतोय, तर विकताना मला त्याच्याकडून मिळणारं जे काही इन्कम आहे, प्रॉफिट आहे, ते मला मिळेल कसं, याच्यासाठी मी काय प्रयत्न केला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. तर भारतीय करार कायदा असं सांगतो की जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि ते एकमेकांना वस्तू किंवा सेवा विकायचं असेल, तर त्यावेळेस जे कन्सिडरेशन ठरवलं जातं, प्रतिफल ठरवलं जातं, तर ते प्रतिफल ठरवताना एक ॲग्रीमेंट करा. ओके. ॲग्रीमेंट ओरलही असतं किंवा रायटिंगही असतं. पण व्यवसाय करताना मी असं सांगेल की व्यावसायिकांनी एक रिटर्न ॲग्रीमेंट करणं गरजेचं आहे. रिटर्न ॲग्रीमेंटमध्ये जबाबदाऱ्या ठरवल्या जातात की मी 100 किलो माल विकतोय, तर 100 किलोचे 1000 रुपये मला मिळाले. ते मिळवण्यासाठीचा कालावधी ठरवलेला असावा. जर नाही दिले त्या कालावधीमध्ये तर इंटरेस्ट किती द्यावा, ह्या सगळ्या गोष्टी ठरवल्या असतील तर पुढे जाऊन जर दोघांमध्ये वाद निर्माण झाले तर ती वाद निवडायची प्रक्रिया देखील त्या करारात असते. म्हणजे आर्बिट्रेशन करायचं की कोर्टात जायचं, कुठल्या कोर्टात जायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्या करारात असतात. तर अशा प्रकारे करार करून जेव्हा आपण व्यवसाय करतो त्यावेळेस आपल्याला नुकसान कमी येतं किंवा जर नुकसान येण्याची वेळ आली तर त्या करारामुळे आपण बऱ्यापैकी जो आपल्याला कोर्टात जाणारा खर्च आहे किंवा आपल्याला जी सगळ्या गोष्टी प्रूव्ह करणं अवघड जातं ते सोपं होऊन जाईल जर ॲग्रीमेंट केलं तर. जनरली लोकांचा समज असतो की मी परचेस ऑर्डर दिली आणि समोरच्या व्यक्तीने ती परचेस ऑर्डर ॲक्सेप्ट केली आणि त्याने तो माल पाठवला मला आणि तो माल चुकीचा असेल आणि मी घेतला तर जबाबदारी माझी आहेच आहे. पण अशा वेळेस जर ॲग्रीमेंट असेल की मला जर चुकीचा माल पाठवला तुम्ही तर माझी जबाबदारी नसेल, असं जर ॲग्रीमेंटमध्ये असेल तर तुम्ही वाचता. लॉयरचा सल्ला घेणं महत्त्वाचं. यासाठी प्रत्येक वेळेस वकिलांचा सल्ला घेणं गरजेचं आहेच असं नाही. व्यवसाय करताना ह्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने आपण एकदा जरी व्यवसाय सुरू करताना आपण जर वकिलांचा सल्ला घेतला आणि आपण प्रॉपर ॲग्रीमेंट फॉर्मॅट तयार करून घेतलं वकिलांकडून, कुठल्या व्यवसायात आपण कोणाशी करार करणार आहोत, म्हणजे कुठल्या व्यक्तीशी आपण जो आपला बिझनेस करणार आहोत त्याच्यासाठी जर एक प्रकारचा आपण कराराचा फॉर्मॅट तयार करून घेतला वकिलांकडून आणि तो समोरच्या व्यक्तीला दिला आणि सांगितलं की ह्याप्रमाणे मला पाहिजे, तर एकदाच वकिलाचा सल्ला घेणं गरजेचं पडतं. पण आपला व्यवसाय आपल्याला व्यवस्थितरित्या करता येतो. HUF ही संकल्पना नेमकी काय आहे आणि ती आपल्या व्यवसायामध्ये कशी उपयुक्त ठरते? HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली, म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंब. कुटुंब व्यवस्था जी पूर्वी आपली होती, हिंदू धर्मामध्ये जी कुटुंब व्यवस्था होती ती अशी होती की एक कुटुंबाचा हेड असायचा, जो कर्ता म्हटलं जायचं, तो पूर्ण कुटुंबाचा व्यवसाय चालवायचा आणि त्या व्यवसाय चालवताना जे कुटुंबाचे इतर घटक आहेत ते त्यांच्यासोबतच काम करायचे. मग कर्ता जो निर्णय घ्यायचा कुटुंबासाठी तो निर्णय सर्वांना लागू व्हायचा. आता असं HUF ही संकल्पना हळूहळू कमी होत चालली कारण फॅमिलीज न्यूक्लिअर झाले. पण HUFला इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट मिळतो. एक सेपरेटली तुम्ही त्यांचं रिटर्न फाईल करू शकता आणि एक HUF म्हणजे सगळ्या फॅमिलीचा जो काही बिझनेस आहे त्या बिझनेस प्रमाणे फायदा होतो. परंतु त्याच्या व्यतिरिक्त
कायदेशीर मान्यता याच्यावरला काही नाही. पार्टनरशिप फर्म आणि LLP याच्यापैकी बेटर काय आहे आणि होणारे जे वाद होतात त्याच्यावर कायदेशीर काय तरतूद असेल? पार्टनरशिप फर्म, जसं मी एक्सप्लेन केलं की पार्टनरशिप फर्म यांची पार्टनर्सची अनलिमिटेड लायबिलिटी असते. अनलिमिटेड लायबिलिटी असल्यामुळे माझ्या एका पार्टनरने समजा एखाद्या व्यक्तीचे पैसे पार्टनरशिप फर्मच्या नावाने पैसे घेतलेले असतील आणि ते डुबवले, तर माझी जबाबदारी 100% असते त्याच्याबरोबर, कारण तो माझा पार्टनर आहे आणि तो माझ्या फर्ममध्ये आहे. तर अनलिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्ममध्ये असते. पण LLP मध्ये ही जी लायबिलिटी आहे ती आपण रिस्ट्रिक्ट करू शकतो की मी जर 20% जर गुंतवणूक केली तर मला 20% बेनिफिट मिळावं आणि 20%च माझा लायबिलिटी असेल. पण पार्टनरशिपमध्ये तसं नाही आहे. पार्टनरशिपमध्ये अनलिमिटेड लायबिलिटी आहे. आपल्या पार्टनरने केलेल्या चुका याचा परिणामही आपल्याला भोगावा लागतो. म्हणून बऱ्याचदा पार्टनरशिप फर्ममध्ये होणारे वाद याच्यामध्ये दोन पार्टनरमध्ये जर का मिसअंडरस्टँडिंग असेल तर बऱ्याचदा तसे वाद होतात आणि त्रयस्थ व्यक्तीला जर नुकसान होत असेल तर त्रयस्थ व्यक्ती दोघांनाही सोडत नाही. म्हणजे जो खोटं काम करतो, जो चुका करतो, त्याच्याबरोबर चूक न करणारा तोही तेवढाच जबाबदार धरला जातो. पार्टनरशिप फर्म मध्ये एकाने लॉस मध्ये हात वरती केले तर दुसऱ्यावरती जबाबदारी जाते ना. मग अशा वेळेला आपल्याला त्या माणसाला, त्या व्यक्तीला किंवा त्या व्यावसायिकाला कायदेशीर आधार कुठला असतो? पार्टनरशिप मध्ये जर का पार्टनरने आपल्याला धोका दिला तर आपण त्याच्या विरुद्ध कारवाई करू शकतो. आपण त्रयस्थ व्यक्तीला जरी जबाबदार असलो तरी जो आपला पार्टनर आहे तो आपल्याला जबाबदार असतो. त्यामुळे आपण त्याच्यावर इंडिव्हिज्युअली व्यक्तिशः आपण त्याच्या विरुद्ध तक्रार करू शकतो. व्यक्तिशः आपण कायदे कोर्टात जाऊन ह्या पार्टनरशिपमध्ये असं एवढा व्यवसाय झालाय आणि त्या व्यवसायाचा मला एवढा फायदा मिळाला पाहिजे असं सांगून आपण तो त्याच्या विरुद्ध कारवाई करू शकतो. जर कुठल्या स्त्रीला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तिला काय बेनिफिट्स आहेत? कायद्यात स्त्रियांना बेनिफिट जे मिळतं व्यवसाय सुरू करण्यासाठी तर बऱ्याचशा सरकारी स्कीम्स असतात ज्याच्यात स्त्रियांना प्राधान्य दिलं जातं व्यवसाय करण्यासाठी. त्याच्यासाठी एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी सबसिडी मिळते. पण ती स्त्री स्वतः व्यावसायिक असेल तर अशा व्यवसायामध्ये तिने उतरणं चांगलं. तर स्त्रियांच्या नावाखाली जर कोणी व्यवसाय करणार असेल, म्हणजे स्त्री आहे, तिचा पती, तिचा भाऊ किंवा तिचा मुलगा जर असा व्यवसाय करत असेल तर त्याचे नुकसानही त्याला तेवढंच त्या स्त्रीला होऊ शकतं. तर स्त्रियांनी जर स्वतःहून तो बिझनेस केला तर ते योग्य राहील. आणि बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत किंवा बँकेचे इंटरेस्ट रेट आहे हे कमी मिळतं. कमी इंटरेस्ट रेटमध्ये तुम्हाला व्यवसाय सुरू करता येतो, म्हणजे तुम्हाला भागभांडवल मिळतं. त्याचबरोबर इन्कम टॅक्समध्ये स्त्रियांना जो इन्कम टॅक्सचा फायदा आहे तो थोडासा मिळू शकतो व्यावसायिक स्त्रियांना. आपल्या बघणाऱ्यांपैकी व्ह्युअर्सला एक नवीन उद्योजक आहे ज्याला घरगुती व्यवसाय किंवा काही कुठले व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्याला तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्यांनी कायदेशीर सल्ला घेणं अपेक्षित आहे का? नक्कीच अपेक्षित आहे कायदेशीर सल्ला याबाबत की आपण कुठल्या प्रकारचा व्यवसाय करत आहोत. समजा मी गांजाची शेती करायचा व्यवसाय करतोय पण गांजा विकणं हे गुन्हा आहे पण हे मला माहित नाही. तर अशा वेळेस मी जर का कायदेशीर सल्ला घेतला की मी व्यवसाय निवडला आहे तो व्यवसाय बरोबर आहे की नाही हे कायदेशीररित्या तपासून पाहणं गरजेचं आहे. ज्या जागेत आपण व्यवसाय करणार आहोत त्या जागा मालकाला आपण कल्पना दिली पाहिजे की मी असा व्यवसाय सुरू करतोय आणि तो माझ्या दृष्टीने कायदेशीर आहे आणि मला त्याच्यासाठी जो करार आहे तो करणं गरजेचं आहे. आज मी बऱ्याच नवीन व्यावसायिकांना जागेच्या बाबतीत प्रॉब्लेम होतो. काय होतं की मी व्यवसाय करणार आहे, एका जागेवर व्यवसाय करणार आहे आणि मला जर का जागा मालकाने सांगितलं दुसऱ्या महिन्यात नाही आता तू खाली कर, तर अशा वेळेस प्रॉब्लेम होतो. आणि त्यावेळेस जर रजिस्टर्ड ॲग्रीमेंट नसेल आपल्याकडे लिव्ह लायसन्स तर जागा मालकाचा फायदाच आहे. मग अशा वेळेस रजिस्टर्ड ॲग्रीमेंट करून घेणे गरजेचं आहे.
वकिलांना आपल्या व्यवसायाला काय काय प्रकारचे रजिस्ट्रेशन्स लागतात. म्हणजे समजा मी एखादा व्यवसाय करणार आहोत आणि जिथे अन्न प्रक्रियेचा व्यवसाय आहे तर FSSAIचं लायसन्स घेणं गरजेचं आहे. याची जर मला माहिती नसेल तर योग्य प्रकारचा सल्ला घेऊन आपण तो व्यवसाय सुरू करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मी अजून ॲडिशनली याच्यामध्ये सांगू शकेल की जिल्हा उद्योग केंद्र, बऱ्याचदा लोकांची उदासीनता असते जिल्हा उद्योग केंद्राकडे जाण्याची. जिल्हा उद्योग केंद्राकडून सल्ला घेऊन आपण जर का व्यवसाय सुरू केला तर आपल्याला त्याचा बराचसा फायदा होऊ शकतो. आणि जिल्हा उद्योग केंद्रातील लोकांचा अपॉइंटमेंटच याच्यासाठी केली जाते की जो कोणी नवीन व्यावसायिक आहे त्याला योग्य सल्ला देणे, योग्य मार्गदर्शन करणे. तर त्यांच्या सल्ल्याचा आपण उपयोग करून घेणं गरजेचं आहे. कंपनीमध्ये काही वाद झाले आणि त्यांच्यामध्ये काही गोंधळ झाला आणि आता ती कंपनी आपल्याला बंद करण्यावर आली आहे, अशा या प्रोसिजरमध्ये कायदेशीर काय तरतूद असते? कंपनी बंद करणं म्हणजे कंपनी वाइंड अप करणं, म्हणजे कंपनीचा व्यवसाय बंद करणं. याच्यासाठी दोन प्रकार असतात. एक व्हॉलेंटरी वाइंड अप असते की स्वतःहून तुम्ही कंपनी बंद करता, किंवा क्रेडिटरने म्हणजे तुमचे जे काही धनको असतील त्यांनी तुमच्या विरुद्ध कारवाई करून कंपनी बंद करते. ह्या दोन्ही गोष्टी NCLT मध्ये होतात, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये होते. व्हॉलेंटरी वाइंड अप करण्यासाठी तुम्हाला कंपनीमध्ये लॉस आहे याचं सर्टिफिकेट घेऊन तुमच्या बॅलन्स शीटमध्ये ते दाखवायचं आहे की बॅलन्स आमचं नील आहे, आमच्याकडे व्यवसाय काही नाही, आमच्याकडे जी मालमत्ता आहे ती मालमत्ता ही त्या ज्या काही डेब्ट्स लायबिलिटी आहेत त्याला पूरक नाही आहे आणि आम्हाला आता यापुढे बिझनेस करणं शक्य होणार नाही. तर अशा प्रकारे व्हॉलेंटरी वाइंड अप म्हणजे स्वतःहून तुम्ही जर कंपनी बंद करायचा निर्णय घेतला तर NCLT जी ॲड्ज्युडिकेशन अथॉरिटी म्हटलं जातं, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, त्यांच्याकडे अर्ज देऊन तुम्ही ती कंपनी वाइंड अप करू शकता. त्यानंतर NCLT लिक्विडेटर अपॉइंट करून त्यांचे असेट आणि लायबिलिटीचं विभागणी करून जे उरलेले असेट आहेत ते शेअर होल्डर्सला देऊन ती कंपनी बंद करतात. तसंच जर क्रेडिटरने तुमच्या विरुद्ध केस केली की समजा आता NCLT मध्ये क्रेडिटरला जाण्याची मर्यादा आहे 1 करोडच्या पुढे, 1 करोडपेक्षा जास्त तुमचं लोन थकलेलं असेल तर तुम्ही NCLT मध्ये जाऊ शकता कंपनीच्या विरुद्ध आणि त्या कंपनीने आमचे पैसे दिले नाहीत असं सांगून त्या कंपनी विरुद्ध काय व्हॉलेंटरी वाइंड अप म्हणजे वाइंड अपची कारवाई करू शकतात. आणि वाइंडिंग अपची कारवाई करताना मग NCLT त्या कंपनीला आता रिस्ट्रक्चरिंग करायचा प्रयत्न करते की समजा हे जे लोक आहेत आता जे सद्यस्थितीत बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत किंवा शेअर होल्डर्स आहेत ती कंपनी चालू शकत नाही, तर मग दुसरी जर का मॅनेजमेंट आली आणि ती कंपनी चालवायला तयार असेल तर ती त्यांना कंपनी देऊन ह्या ज्या व्यावसायिकाचं नुकसान झालं आहे त्याचं काही प्रमाणात त्याला जर नुकसान भरपाई देऊन जर ती कंपनी पुन्हा स्टार्ट करता येते का हे बघण्यासाठी इंटरिम रेझोल्युशन प्रोफेशनल अपॉइंट केले जातात. 180 दिवसात ते रिस्ट्रक्चरिंगचा प्रक्रिया पूर्ण होते. जर 180 दिवसात झालं नाही तर कंपनी वाइंड अप केली जाते आणि लिक्विडेटर अपॉइंट करून, जसं मी मागाशी सांगितलं, लिक्विडेटर अपॉइंट करून असेट लायबिलिटी घेऊन ज्या क्रेडिटरचे पैसे द्यायचे त्यांना त्या लायबिलिटीज क्लिअर करून ते कंपनी वाइंड अप. आता आपल्या बघणाऱ्या व्ह्युअर्स पैकी जर तुमच्याशी कोणाला संपर्क साधायचा असेल तर काय, तुमच्या फर्मचं नाव वगैरे, वेबसाईट नाही आहे आमची, पण जर पुन्हा नाही आम्हाला संपर्क साधायचा असेल तर आमची RK & कंपनी ॲडव्होकेट्स अँड लिगल कन्सल्टंट फर्म आहे आणि आमचे नंबर्स आहेत 773838 3317 773838 3425. येस. तुमच्यापैकी जर सरांचा सल्ला कोणाला घ्यायचा असेल तर मी सरांचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देते. आजचा पॉडकास्ट कसा वाटला मला, माझ्यासाठी तरी तो इंडिव्हिज्युअली खूप महत्त्वाचा आणि नवीन काहीतरी माहिती मिळाली आहे मला पॉडकास्टमध्ये. तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला सरांकडनं जर कुठली सर्व्हिस घ्यायची असेल तर त्याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे. आणि सर तुम्ही आलात, आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं, काही काही गोष्टी माझ्यासाठी पण नवीन